सरकारने कापसावरील आयात शुल्क हा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि ज्या निर्णयामुळे कापसाचे दर हे 1000 रुपये ते 1500 रुपये प्रति क्विंटलने कोसळलेले आहेत. म्हणजे आधीच शेतकऱ्यांचं कंबरडं महागाईने मोडलेलं असताना त्यांच्या कापसाला योग्य तो भाव मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील असायला हवे होते, पण असं न करता आयात शुल्क रद्द करून अजून त्या कापसाचे दर खाली कसे जातील हेच सरकार बघतंय. आधीच पेट्रोल, डिझेल असेल किंवा अत्यावश्यक वस्तूंचे भाव हे गगनाला भिडलेले असताना आज सर्वसामान्यांना जो महागाईचा फटका बसतोय, ह्या अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या कष्टाने पिकवलेल्या कापसाला योग्य भाव मिळणं आणि मिळवून देणं ही सरकारची जबाबदारी असताना आज जो निर्णय सरकारने घेतलेला आहे आयात शुल्क रद्द करण्याचा, ह्यातनं कापसाच्या पिकवणाऱ्या या प्रत्येक शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान होणार आहे. खरं पेट्रोल डिझेलचे भाव हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. सरकारने जर ठरवलं असतं तर ह्या पेट्रोल डिझेलवरती जे कर सरकारच्या माध्यमातून लादले जात आहेत ते कर सरकार कमी करून सामान्य माणसांना दिलासा देऊ शकत होतं, पण असं न करता आयात शुल्कचा कर रद्द करण्यात येतोय. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रती सरकारला कुठलीही संवेदनशीलता राहिलेली नाही आहे का? आणि बाहेरच्या शेतकऱ्यांना पंक्तीचे जेवणं द्यायचेत आणि आपल्या स्वतःच्या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान करायचं, हे धोरण सरकार अंमलात आणतंय का? यासाठी सरकारने परत एकदा विचार करावा आणि आयात शुल्क जो त्यांनी रद्द केलेला आहे हा तात्काळ हा निर्णय थांबवावा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य तो भाव मिळण्यासाठी मदत होईल.